तुम्ही आम्हाला का देत नाहीये? हा, एक मान्य त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, शासकीय नोंदी सांगतात. हा, आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका. हा, इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7/12 नव्हता. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्यात, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, एनटी व्हिजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिलेत. आता सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा. आता इथं एकटंच खातंय आमचा तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना. येऊ म्हणतो एसटीत 19% माणसं भरलेत, बघू दे ना आम्हाला भाऊ. आज डुकून बघू तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू. तो घेतल्या सगळ्या काचा लावून, आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना, ते एसटीत लोक किती बसलेत. ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत. आम्ही आमची प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीन 20 जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं, मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्यात, 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एकतर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही.